प्रॉपर्टीज ऑफ ऑर्डर रिलेशन बिटवीन रिअल नंबर्स, वास्तव संख्याच्या क्रमसंबंधाचे गुणधर्म. लहान मोठेपणा कसं ठरवायचा हे आपण बघतोय. त्यासाठी मी तुम्हाला काय सांगितलं की तुम्ही सर्वात आधी परिमेय संख्येतील लहान मोठेपणा, तो जो आपलं लेक्चर होतं ते व्यवस्थित बघा एकदा परत, जर तुम्हाला कळालं नसेल तर. नाहीतर कळालं असेल तर काही परत बघण्याची गरज नाही. त्याचा पहिला गुणधर्म काय पाय, उदाहरणासहित घेणार आहे मी, तुम्हाला एकदम क्लिअर होईल. पहिला गुणधर्म असा आहे की ए आणि बी आर रियल नंबर्स. हे कसे रियल नंबर्स. देन काय शक्यता आहे, 3 शक्यता आहे. पहिली पॉसिबिलिटी, ए आणि बी दोन्ही समान असतील, ए इज इक्वल टू बी. दुसरी पॉसिबिलिटी नंबर 2, पॉसिबिलिटी नंबर 2, शक्यता नंबर 2, ए मोठा आहे बी पेक्षा. आणि नंबर 3, ए लहान आहे बी पेक्षा. इफ ए अँड बी आर रियल नंबर्स, इफ शब्द टाका वाटल्यास, इफ ए अँड बी आर रियल नंबर्स, देन आयदर, आयदर म्हणू आपण, आयदर किंवा 3 पॉसिबिलिटीज आर देअर. आयदर शब्द काढून टाकतो. देन ए इज इक्वल टू बी, or a is greater than b, or a is less than b. जर a आणि b वास्तव संख्या असतील, या दोन्ही वास्तव संख्या आहेत, तर काय होऊ शकतं, तीन गोष्टी होऊ शकतात. ए आणि बी समान, ए बरोबर बी, ए मोठा बी पेक्षा, आणि तिसरी शक्यता आहे ए लहान बी पेक्षा. या 3 पेक्षा वेगळी शक्यता येणार नाही. नंबर 2, प्रॉपर्टी नंबर 2, जर ए लहान बी पेक्षा आणि बी लहान सी पेक्षा, तर ए लहान सी पेक्षा. जरच्या ऐवजी काय टाका, इफ ए इज लेस दॅन बी अँड बी इज लेस दॅन सी, देन ए इज लेस दॅन सी. उदाहरण बघा, सोपं उदाहरण घेतो. यात परिमेय संख्या पण घेऊ शकतो आपण, अपरिमेय पण घेऊ शकतो, साध्या संख्या पण घेऊ शकतो, काही पण घेऊ शकतो. एकदम सोपी संख्या घेतो. उदाहरणार्थ 5 हा 7 पेक्षा लहान आहे आणि 7 हा 9 पेक्षा लहान आहे. तर तुम्ही काय म्हणू शकता, 5 हा 9 पेक्षा लहान आहे. 5 हा 7 पेक्षा लहान आहे आणि 7 हा 9 पेक्षा लहान आहे. तर काय होईल, 5 हा 9 पेक्षा लहान आहे, असा हा साधा गुणधर्म आहे. तिसरा गुणधर्म बघा, थर्ड प्रॉपर्टी, जर इफ ए इज लेस दॅन बी, देन बघा आता, ए हा बी पेक्षा लहान असेल आणि तुम्ही दोघांमध्ये एकच संख्या मिळवली, ए प्लस सी केलं आणि बी प्लस सी केलं, म्हणजे ए मध्ये पण किती वाढ केली, फक्त सी, आणि बी मध्ये पण काय वाढ लावलं, फक्त सी. तर काय होईल, ए हा बी पेक्षा लहान होता, म्हणजे ए अधिक सी आणि बी अधिक सी, यामध्ये ए अधिक सी हा लहान राहणार आहे. उदाहरणार्थ तुम्ही आता वरचं उदाहरण घ्या किंवा दुसरं घ्या, 8 हा 11 पेक्षा लहान आहे. ओके, तर काय होईल, 8 आणि 11 याच्यामध्ये एकच संख्या मिळवा तुम्ही. समजा 8 मध्ये मिळवलं तुम्ही 3 आणि 11 मध्ये मिळवलं तुम्ही 3 नाही घेत मी, 8 मध्ये मिळवला समजा तुम्ही 5 आणि 11 मध्ये पण काय मिळवायचं, 5च मिळवायचा. हे लक्षात ठेवा, दोघांमध्ये एकच संख्या मिळवतो आपण समान. दोघांमध्ये समान संख्या जर मिळवली, तुम्ही ऍड केली किंवा वजा जरी केली तरी हा नियम लागू होतो. आता कोणती सम किंवा कोणती बेरीज किंवा काय लहान होईल, कोणती राशी लहान होईल, लक्षात येईल तुमच्या. 8 आणि 5 मध्ये बघा, 8 अधिक 5 मध्ये काय होतंय, 8 आणि 5 किती झाले, 13, आणि 11 अधिक 5 किती झाले, 16. काय लहान आला, ऑफकोर्स, आहे की नाही. 13 हा 16 पेक्षा लहान असेल. हा झाला गुणधर्म क्रमांक 3. गुणधर्म क्रमांक 4 शेवटचा, इफ ए इज लेस दॅन बी. बघा आता, ए हा बी पेक्षा लहान आहे. ओके, थोडं खाली स्क्रोल करतो. काय म्हटलं मी, जर इफ ए इज लेस दॅन बी अँड सी इज ग्रेटर दॅन 0, सी हा 0 पेक्षा लहान आहे
सॉरी मोठा आहे, मोठा म्हणजे काय धन आहे, शून्यापेक्षा मोठे म्हणजे सगळे धन असणे. तर देन तर काय होईल, तुम्ही जर ए ला सी ने गुणलं आणि बी ला पण सी नेच गुणलं, ए आणि बी याच्यामध्ये लहान आहे ए ला पण तुम्ही गुणलं सी ने आणि बी ला पण गुणलं सी ने, ए इज मल्टिप्लाइड बाय सी अँड बी इज ऑल्सो मल्टिप्लाइड बाय सी, त्यांच्यामध्ये कोणतं रिलेशन येईल, ए सी लहान बी सी पेक्षा रिलेशन येईल. अँड याच्या उलट इफ, आता याचं एक उदाहरण घेतो, उदाहरणार्थ पहा, एक्झाम्पल घ्यायचं, याचं एक्झाम्पल घ्या. समजा तुम्ही असं घेतलं, हा घेतला 7 आणि एक घेतला तुम्ही 12. आता लहान कोण आहे 7, 7 इज लेस दॅन 12. आता 7 ला आणि 12 ला एखाद्या संख्येने मल्टिप्लाय करा. 7 ला मल्टिप्लाय केलं मी 3 ने आणि 12 ला पण मल्टिप्लाय केलं 3 ने. कशाने मल्टिप्लाय करतो दोघांना, सेम संख्येने 3 नेच मल्टिप्लाय केलं. तर बघा 7 त्रिक किती होतील, 21 होतील आणि 12 त्रिक 36 होतील. ऑफकोर्स कोणता गुणाकार लहान येईल, पहिला गुणाकार, पहिला गुणाकारच लहान येतो. म्हणजे हे जे रिलेशन आहे हे होल्ड झालं, 7 इज लेस दॅन 12 आणि दोघांना एका संख्येने गुणलं तर रिलेशन मध्ये काही फरक पडणार नाही. याच्या उलट बघा, आता इफ ए इज लेस दॅन बी अँड, आता बघा सी इज लेस दॅन 0. आता सी कसं आहे, 0 पेक्षा लहान, 0 पेक्षा लहान म्हणजे काय पहा, या केसमध्ये पॉझिटिव्ह होता तो वर पहिल्या केसमध्ये, इथं सी हा कसा आहे, सी इज पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह शब्द असा लिहितोय मी, तुम्ही लक्षात ठेवा. आता इथं कसं आहे, सी इज निगेटिव्ह, लक्षात घ्या, सी इज निगेटिव्ह. आता काय होईल, आता उलट होतं, आता ए सी आणि बी सी यामध्ये हा रिलेशन रिव्हर्स होतो, हा होतो असा, ए सी मोठा येईल आणि बी सी लहान येणार. उदाहरण घ्या, एक उदाहरण घेतो, एक उदाहरण घेतलं, एक्झाम्पल समजा वरचंच घ्या, 7 लेस दॅन 12, 7 हा 12 पेक्षा लहान आहे. आता तुम्ही 7 ला कशाने गुणा, एका निगेटिव्ह नंबरने गुणा. समजा 7 ला गुणलं तुम्ही निगेटिव्ह 2 ने आणि 12 ला पण गुणलं निगेटिव्ह 2 ने. बघा मित्रांनो, आता पहिला गुणाकार काय येतो, 7 दुने 14, आपण कसे ऋण, दुसरा गुणाकार 12 दुने 24 कसे ऋण. बघा आता कोण मोठा येतो, ऋण 14 मोठा का ऋण 24 मोठा, तर ऋण 14 मोठा. म्हणजे हे जे होतं हे रिव्हर्स झालं केस, लक्षात घ्या तुम्ही. असा हा चौथी प्रॉपर्टी आहे. आता या सर्व प्रॉपर्टी मी साधे नंबर घेऊन तुम्हाला एक्सप्लेन केले. तुम्ही रॅशनल नंबर, इरॅशनल नंबर घेऊन सुद्धा या प्रॉपर्टी प्रूव्ह करू शकता. चला सर्वांनी लिहून घ्या, हे कळालं नसेल तर मला एकदा विचारा, मी तुम्हाला समजून सांगतो. ठीक आहे, पुढचा पाठ घ्यायचा आपल्याला, स्क्वेअर रूट ऑफ निगेटिव्ह नंबर. ऋण संख्येचे वर्गमूळ. आता इथं दोन गोष्टी समजून घ्या तुम्ही. आपण वास्तव संख्या शिकलो, आपण शिकलो वास्तव संख्या. वास्तव संख्येचे दोन प्रकार आहे पहा. वास्तव संख्या या दोन संख्या म्हणून बनलेल्या आहे. कोणकोणत्या बघा, हा या ज्या वास्तव संख्या आहे त्याला म्हणतो आपण रिअल नंबर्स. हे दोन संख्या म्हणून, एक म्हणजे रॅशनल आणि दुसरं म्हणजे इरॅशनल. ओके, आता रिअल नंबर जर समजा कोणता पण आहे, इरॅशनल नंबर कोणते, जे आपण पी अपॉन क्यू या पार्ट मध्ये लिहू शकतो. म्हणजे समजा 2 पण आहे, कारण की 2 ला पण तुम्ही काय लिहू शकता, 2/1. ओके, 2/5 पण आहे, 15/7 पण आहे. हे सर्व काय रिअल रॅशनल नंबर्स आहे. आणि इरॅशनल कोणते, √2, √3, √5, √7. ओके, की ज्यांचे डेसिमल फॉर्म कसे असतात, नॉन टर्मिनेटिंग, नॉन रिकरिंग. आणि यांचे डेसिमल रॅशनलचे कसे असतात, टर्मिनेटिंग ऑर नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग असे असतात. ते आपण डिटेलमध्ये बघितलं. आता बघा, ह्या इरॅशनल आहे, इरॅशनल आहे, इरॅशनल आहे, इरॅशनल आहे. आता मला सांगा तुम्ही, √√-5 ही जर तुम्ही संख्या बघितली
तर ही रॅशनल आहे का किंवा ही इरॅशनल आहे का? बघा लक्ष द्या, ही जी इरॅशनल संख्या आहे ना, ही जी कर्निस्थ संख्या आहे, आता पुढे तुम्हाला आहे ते थर्ड पार्ट आहे तिसरा त्यात कळेल, ते 2 3 5 7 हे कसे सगळे पॉझिटिव्ह नंबर आहे, सगळे पॉझिटिव्ह नंबर्स आहे. हा 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 3 हा हे सर्व पॉझिटिव्ह नंबर आहे बेटा. आणि हा काय आहे? निगेटिव्ह नंबर, निगेटिव्ह आहे, निगेटिव्ह निगेटिव्ह आहे, ऋण संख्या आहे. ओके, आता ही ऋण संख्या वर्गमुळात असल्यामुळे याला आपण वास्तव संख्या म्हणणार नाही. ही इरॅशनल सुद्धा नाही, रॅशनल सुद्धा नाही. इट इज नॉट रियल नंबर. लक्षात घ्या, ही रियल नंबर नाही. ही गोष्ट तुमच्या डोक्यात तुम्ही आधी टाकून घ्या, फिक्स टाकत की ऋण 5 ही रियल नंबर नाही. म्हणजे वर्गमुळात जर ऋण संख्या असेल तर ती रियल नंबर नाही, ती वास्तव संख्या नाही, हे लक्षात घ्या तुम्ही. आता बघा इथे प्रश्न काय होता, स्क्वेअर रूट ऑफ निगेटिव्ह नंबर असं होतं. समजा तुम्ही असं घेतलं ऋण 5 आणि हे घेतलं तुम्ही वर्गमुळात आणि याचा केला तुम्ही वर्ग, तर तुम्हाला उत्तर काय मिळेल? वर्गमूळ 5 गुणिले ऋण 5 पाहिजे नाही, वर्गमूळ ऋण 5 गुणिले वर्गमूळ ऋण 5 असं तुम्हाला मिळतं. मग तुम्ही काय म्हणता, एक संख्या दोनदा गुणली म्हणजे त्याचा वर्ग होतो, म्हणजे ऋण 5 याचा काय होतो? वर्ग होतो. आणि वर्ग आणि वर्गमूळ एकमेकाच्या विरुद्ध क्रिया, कारण की ऋण 5 चा तुम्ही खाली वर्गमूळ म्हणजे 1/2 घात आणि परत गुणीला काय आहे? 2 आहे. हा 2 कॅन्सल होतो, म्हणजे काय आलं? ऋण 5 च्या डोक्यावर 1 म्हणजेच काय? ऋण 5. थोडक्यात काय? ऋण 5 कंट्रोल क्या हो जाए रे, एकच मिनिट. थोडक्यात काय सांगायचं मला, की तुम्ही जर असं घेतलं, एक मिनिट इसको निकाल देता हूं मैं. थोडक्यात मला असं म्हणायचं की तुम्ही जर असं घेतलं की वर्गमुळात ऋण 5 जर तुम्ही हे घेताय, ही जी संख्या घेताय तुम्ही, तर हा काय आहे? ऋण 5 जो आहे हा काय आहे? हा आहे, हा रियल नंबर नाही. म्हणजे बघा, ही जी 5 होतं ऋण 5, ही जी संख्या आहे ही काय आहे? इट इज नॉट रियल नंबर. म्हणजे ऋण संख्येचे पहा, ऋण 5 चे वर्गमूळ काय आलं? वर्गमुळात ऋण 5. ओके, ही वास्तव संख्या आहे का? तर नाही. म्हणजे तुम्हाला काय सांगायचंय, एकच सांगायचं शिवानी, एक मिनिट मी बोलतो बेटा तुझ्याशी, एकच मिनिट. तुम्हाला हे सांगायचंय की ऋण संख्येचे वर्गमूळ हे वास्तव संख्या नसते. ऋण कन्क्लुजन काय आलं? कन्क्लुजन लिहितो मी इथं, ऋण संख्येचे वर्गमूळ वास्तव संख्या नसते. हीच करायची आपल्याला नोट. स्क्वेअर रूट ऑफ एनी रियल नंबर ऑफ एनी रियल नंबर is never negative. म्हणजे वास्तव संख्येचे वर्गमूळ कधीच ऋण नसते असं म्हणायला लागेल. वाक्यरचना बदल करू आपण. काय म्हटलं मी तुम्हाला? स्क्वेअर रूट ऑफ निगेटिव्ह रियल नंबर इज नॉट रियल.
ऋण, इथं निगेटिव्ह शब्द पाहिजे, स्क्वेअर रूट ऑफ एनी निगेटिव्ह, स्क्वेअर रूट ऑफ एनी रियल नंबर इज नेवर निगेटिव्ह, बरोबर होतं ते. वास्तव संख्येचे वर्गमूळ ऋण नसते. आपला मुद्दा काय होता, स्क्वेअर रूट ऑफ निगेटिव्ह नंबर. मग स्क्वेअर रूट ऑफ निगेटिव्ह नंबर हे काय असेल, रिअल नंबर नसेल. मग इथं काय करू आपण, म्हणून देअरफॉर स्क्वेअर रूट ऑफ निगेटिव्ह नंबर is not real number. ओके, स्क्वेअर रूट ऑफ निगेटिव्ह नंबर इज नॉट रिअल नंबर. चला, कळाला का तुम्हाला? हे सोपं पाठ आहे एवढं की त्यांनी लक्षात घ्या. तुम्ही इथं समजण्याचा मुद्दा काय सांगितलं तुम्हाला, की असं जर कधी तुम्हाला दिसलं, असं जर तुमचं येत असेल समजा, कसं या अशा पद्धतीचं, आता हे ऋण वर्गमुळात ऋण 7, हे सुद्धा काय, ही वास्तव संख्या नाहीच आहे. म्हणजे वास्तव संख्या अशी येऊ शकत नाही, अशी वास्तव संख्या येऊ शकत नाही. आणि तुम्ही कोणतीही संख्या घेतली अशी ती येऊ शकत नाही, वास्तव संख्या अशी येऊ शकत नाही. हे तुम्ही इथं समजून घ्या. ठीक आहे, पहिलं उदाहरण घेतलं, एक उदाहरण होईल. शो दॅट, क्वेश्चन काय पहा, शो दॅट 4 root 2 is an irrational number. हे आपल्याला दाखवायचं. काल आपण या टाईपचं उदाहरण बघितलं होतं. आता हे पण तसंच उदाहरण. मी काय सांगितलं तुम्हाला, याची इनडायरेक्ट प्रूफ द्यायची. इनडायरेक्ट प्रूफ मध्ये काय करतो आपण, लेट 4 root 2 इज, आपल्याला काय दाखवायचंय, हा इरॅशनल नंबर आहे असं दाखवायचं. आपण काय समजायचं की इरॅशनल नंबर नाहीच, इनडायरेक्ट, इज नॉट अँड इरॅशनल नंबर असं समजू आपण. ओके, मराठीत पण सांगतो. मग याला कम्प्लीट करू द्या मला. मग काय, हा जर इरॅशनल नाही तर मग तो काय, 4 root 2, तो काय, मग इरॅशनल नाही म्हणजे काय, तो रॅशनल, इज रॅशनल नंबर. कारण की रॅशनल इरॅशनल नाही तो रॅशनल असणार. सोपी गोष्ट आहे. ओके, मग जर रॅशनल असला तर आपल्याकडे काय ठरलंय की जर तो रॅशनल असला तर आपण काय लिहू शकतो, इज इक्वल टू पी अपॉन क्यू या फॉर्म मध्ये लिहू शकतो. आणि येथे इन दिस केस इंग्लिश मधून येतो पी अपॉन क्यू, वेअर पी comma q belong to I, q is non-zero, and p and q have no common factor. यांना एकही अवयव सामायिक नाही. ही गोष्ट फिक्स असते, ही लक्षातच ठेवायची तुम्ही. आता बघा याला काय देऊ शकतो आपण, बघा 4 root 2 इज इक्वल टू काय, पी अपॉन क्यू. म्हणजे काय आला, रूट 2 इज इक्वल टू पी छेद क्यू. आता हा जो 4 आहे इथं गुणिला आहे. आता मी तुम्ही काय केलं, या 4ला ऑपोजिट साईडला पाठवलं. इथून कुठे गेला तो, इथे गेला. आता हा गुणिला असल्यामुळे ऑपोजिट साईडला गेला तो भागीला जातो, म्हणून तो कुठे जातो, इथे जातो. लक्षात ठेवा. म्हणजे काय आला, पी अपॉन 4 क्यू. आता हे जे इक्वेशन तुम्हाला मिळालं, यात जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर तुम्ही नीट बघा, याची जी लेफ्ट हँड साइड आहे बेटा,
लेफ्ट हँड साइड ही पहा काय याची लेफ्ट हँड साइड याची पहा लेफ्ट हँड साइड जी ही पहा ही आणि राईट हँड साइड LHS लेफ्ट हँड साइड कशी आहे ही आहे इररॅशनलिटी काय ती इरॅशनल आहे आणि ही जी साइड आहे ना ती रॅशनल आहे आता तुम्हाला असं रॅशनल कसं तर तुम्हाला माहिती आहे पहा काय केलं तुम्ही याच्यात P अपॉन Q हे काय आहे इज रॅशनल है ना आणि हा काय आहे 1/4 1/4 इज ऑल्सो रॅशनल तो पण रॅशनलच आहे आता तुम्हाला 1/4 कुठून आलं ते कसं बेटा P/4Q आहे ना हा ते याला तुम्ही जास्त लिहू शकता ना 1/4 इंटू P/Q असं लिहू शकता ना तुम्ही म्हणजे हा जो तुम्हाला दिसतो हा दोन संख्याचा गुणाकार आहे 1/4 चा आणि P/Q चा ही पण रॅशनल आहे ही पण रॅशनल आहे तर रॅशनल संख्यांचा गुणाकार हा रॅशनलच येतो रॅशनल संख्येचा गुणाकार हा रॅशनलच असतो ओके रॅशनल इंटू रॅशनल इज इक्वल टू रॅशनल त्यामुळे हे काय रॅशनल आहे आता बघा इथं किती गंमत झाली काय झाला इथं हा झाला √2 इररॅशनल आणि इकडची ही राईट हँड साइड काय झाली रॅशनल शक्य आहे का असं एक रॅशनल नंबर आणि एक इरॅशनल नंबर दोन्ही इक्वल येऊ शकतं का शक्य काय तुमच्या मनाला पटतं का ते जर तुम्हाला गणित कळत असेल तर ही गोष्ट शक्य नाही धिस इज नॉट पॉसिबल दिस इज नॉट पॉसिबल हे शक्य नाही किंवा तुम्ही दिस इज कॉन्ट्राडिक्शन असं म्हणू शकता म्हणून देअर आपण म्हणू शकतो देअर फोर हे का आलं असं चुकीचं कारण की आपलं हे अझम्पशन होतं आपला अझम्पशन चूक होतं देअर फोर 4√2 इज इररॅशनल नंबर काय कळलं तुम्हाला हे कशामुळे आले बाबा हे चुकीचं सुरुवात केली म्हणून हे आलं चुकीचं भेटलं आपल्याला एखाद्या कामाची सुरुवातच जर चूक केली आपण तर चूकच होता येईल ना पुढे हे चुकीचं भेटण्यास कारण काय पाया चुकला होता